हाय, नमस्कार. वेलकम टू हनीप्रियाज खजाना. हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत साबुदाणा खिचडीची रेसिपी. साबुदाणा भिजवण्यापासून ते मोकळी खिचडी बनेपर्यंतची रेसिपी आज तुम्हाला मी दाखवित आहे. अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवताना एक एक दाणा फुलतो. तुम्ही इथे बघू शकता. प्रत्येक दाणा हे फुललेला आहे. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूयात. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटीपर्यंत साबुदाणा घेतली आहे. यामध्ये पुरेसे पाणी घालून साबुदाणा 1 ते 2दा छान असं धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा हे छान असं धुवून घेतल्यानंतर यामध्ये 2 वाटी साबुदाण्यासाठी 2 वाटी यामध्ये पाणी घालूया. साबुदाणा जर 1 वाटी घेत असेल तर त्यामध्ये 1च वाटी पाणी घाला. जर साबुदाणा 2 वाटी घेत असेल तर साबुदाण्यामध्ये 2 वाटीच पाणी घालायचं आहे. इतकं प्रमाण हे बरोबर आहे. तर यामध्ये पाणी घातल्यानंतर रात्रभर किंवा 2 ते 3 तासासाठी यावरती झाकण लावून साबुदाणा हे भिजवत घालायचं आहे. इथे मी साबुदाणा हे रात्री भिजवत घातली होती, त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी साबुदाणा हे बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं साबुदाणा भिजलेला आहे. तुम्हाला मी दाखवते. चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा हे मस्त असं भिजलेला आहे. तर अशा पद्धतीने साबुदाणा भिजवून घेतल्यानंतर दुसरीकडे गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. यामध्ये 2 चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा चम्मचपर्यंत जिरे घालूया. जिरे ही थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 इंच आले, 5 ते 6 हिरवी मिरच्या त्यांचं कूट करून किंवा मिक्सरमधून बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे, ते यामध्ये घालायचं आहे. सोबतच यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने घालून आले आणि मिरचीच्या पेस्टला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. हे थोडंसं परतवून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटीपर्यंत उकळलेला बटाटा घालायचा आहे. बटाटा हे मी सुरुवातीलाच उकडून घेतली होती. बटाटा हे उकळलेला असल्यामुळे आपल्याला तेलामध्ये जास्त असं फ्राय करून घ्यायची गरज नाही आहे. एखाद्या मिनिटापर्यंत याला परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये साबुदाणा घालायचा आहे आणि सुरुवातीलाच मी 2 चम्मच शेंगदाणे छान असं भाजून घेतले. त्यावेळी टरफले देखील काढून घेतले आहे. याला मी कूट नाही केली. आपल्याला आवडेल त्या पद्धतीने यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा तुम्ही शेंगदाणे असंच यामध्ये घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हे कमी करायचा आहे आणि यावरती झाकण लावून 2 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा चमचेने हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत याला 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. तर 2 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये 1 चम्मचपर्यंत लिंबाचा रस किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये 1 चम्मचपर्यंत साखरसुद्धा घालू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे. आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं एकदम मोकळा असं साबुदाण्याची खिचडी इथे बनून तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.